वर्ध्यातून मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे। रमणा परिसरात नागपूरकडून यवतमाळच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हलर वाहनाला भीषण अपघात झाला आहे। या अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलीस, महामार्ग पोलीस, रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। नागपूरकडून यवतमाळच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणारे ट्रॅव्हलर वाहन वर्ध्याच्या रमणा परिसरात अपघातग्रस्त झाले। या अपघातात वाहनातील 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलीस, महामार्ग पोलीस, रेस्क्यू टीम तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तातडीने मदत करण्यात आली आणि 3 रुग्णवाहिकांच्या साहाय्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान जखमींना रुग्णालयात पाठवल्यानंतर सेलू पोलिसांनी मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न केले। अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सेलू पोलीस करीत आहेत। विशेष म्हणजे रमणा परिसरात आठवड्याभरात हा दुसरा अपघात असल्याने या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। अपघातातील जखमींची प्रकृती आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत पोलिसांच्या तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे। वर्ध्याच्या रमणा परिसरातील या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघाताचा पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत। मात्र आठवड्याभरात या परिसरात दुसरा अपघात झाल्याने या मार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर बनला आहे।